धन्यवाद दोन्ही बुवानी 35-40 मिनिटं घेतलेली आहे. मी प्रयत्न करतो या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत सर्वांच्या मी चरणाशी नतमस्तक होतोय. समाजासाठी परंतु जर आपल्याकडे कोण परत वैयक्तिक बक्षीस आणून देत असेल तर प्लीज विनंती करा की खाली आपला ओके आय एम ओके भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. भजन नव्हे ओंगळवाणी नरका जाय चुकेना. या ठिकाणी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपण भजन जर किती सुंदर केलं आणि आपल्या मुखातून एखादा वेडावाकडा शब्द जर बाजूला गेला तर मित्रांनो आणि भगिनींनो त्या भजनाची किंमत शून्य आहे. लक्षात ठेवा. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की आपली भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. कारण सांगतोय आज छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो. आज आपण भजनी बुवानी जरी छत्रपतींचा उदो केला तरी टाळ्या वाजतात ते छत्रपतींसाठी वाजतात. लक्षात ठेवा. हे दोनवले बुवा मी त्यांचं तेवढं नाही पण लोक खुळावून समजलो. तो सांगता बाळासाहेबांचं नाव तुम्ही घेतलाच नाही. व एक मला सांगा मी स्ट्रेट फॉरवर्ड थोडंसं बोलतो. बाळासाहेबांचं नाव विनोद चव्हाणने घेतलं नाही म्हणून बाळासाहेब काय मागे पडणार आहेत का? जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आकाशामध्ये आहेत तोपर्यंत बाळासाहेब हे संपणार नाही. नाव लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नको त्या विषयावर वाद करण्यापेक्षा जे आज समाजाला मुद्दे महत्वाचे आहेत ते मांडा. त्यानंतर तो सांगता पकडेतो गुंडा व्हावा पुत्र वर्ध्याचो गुंडो नव्हे. आज विनोद चव्हाणला माझ्या गुंडुबुवाचं नाव घेतल्याशिवाय घास जायच नाही. लांबसून बोलताना जो पुढे येईल हा बघा सिंधुदुर्गा दिल्यासारख्या वाटला हा हा अरे बुवा कोकण महोत्सव आज कोकणी कुटुंब एकत्र आलाय आणि तुम्ही भांडण्याची गरजच नाही. 25 मिनिटात जो माणूस मी देवा शपथ सांगतोय मी एका सध्याच्या घडी डबल बारीक क्षेत्रात देव माणूस मानतोय दानी माणूस आहे पण त्याच्यावर उगाच भांडत राहू का सांगतोय तू दानी नाही तू देवकर तू घबरावा नको एका काय पाहू घे. हा आता सोना घालून मी जातो बघतोय आम्ही बेंटेक्सला तरी घालू. हा काय म्हणून सांगतोय आपण पैशाने गरीब असलो तरी चालेल पण मनाने श्रीमंत असलं पाहिजे. गरिबांच्या घरावर सुस्वागतम आणि श्रीमंतांच्या घरावर कुत्र्यांपासून सावधान दिलेलं असतं. लक्षात ठेवा. तेव्हा इथे गरीब कोण आणि श्रीमंत कोण प्रत्येकाने जाणायचं आहे. मी जे बोलणार ते जबाबदारीने बोलणार. ह्यांच्यासारख्या रडल्यासारख्या कर आणि मारल्यासारख्या तर भागाचा बाजार आहे. माणसाचे कपडे फाटके असले तरी चालतील पण विचार महत्वाचे. ह्यांनी मगापासून जे विचार मांडले आज वयाने आपण परिपक्व झालो मॅच्युअर झालो पण आपले विचार काय परिपक्व झाले त्या प्रत्येकाने विचार करा. त्याच्याशी दोन वाद ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगतो. दोन वाद हा विषय गुंडुबुवानी आणि मला काही मंडळ असं मागे बॅकग्राऊंडला देतात. आज 3 वाघांची टक्कर. त्याच्यात हे त्यांना सांगतात तुम्ही 2च वाघ असत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे पण तिसरा वाघ त्याच्यामध्ये घातला असता तर बरं झालं असतं. छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा आपल्या हिंदू धर्मासाठी त्याग केलाय. वाईट वाटलं का तुमचा? अंगावर कातळ राहिलाय. नक सोडून त्यांची जीव घेतला. 40 दिवस आपल्या जीवाशी लढत होते आपल्या हिंदू धर्मासाठी. आज हा जो माहोल आहे ना ही मराठी माणसं एकत्र आणण्यासाठी कोकणी माणसं एकत्र आणण्यासाठी हा उहापोह सगळा चाललाय. लक्षात ठेवा. आज आपल्या हिंदू धर्माला संपवायला इतर लोक नाही आपल्यात आपणच संपवतोय. आज इतर धर्मामध्ये गाणी लागतात ते बघा आपल्या हिंदू धर्माची पण आपण डीजेवर नाचतो. गणपतीची मिरवणूक जाते आणि आपली गाणी असतात हिंदी. हे कुठेतरी आपल्या धर्मामध्ये थांबलं पाहिजे. आपल्या धर्माला कोण संपवणार आहे? लक्षात ठेवा. हे हिंदू राष्ट्र होणारच आहे. आज दोन्ही बुवाने भगवी वस्त्र घातली जरा बरं वाटला. तो घालता हल्ली माझा बघून तेव्हा घेतो तुझी माझा दया येत लय हा
तुका सिंधुदुर्ग काणकोण मला बरं वाटतं. मध्ये बोला ना बा, नियम माहिती आहे ना, कोण करू असू दे. बाकी मला काय, आणि परत एक विद्वानी या मुद्दा मांडला की बुवा श्रीकांत शिंदे साहेब तुम्ही म्हटलात नाही, शिरसेकर म्हटलात, असू देत ना. शिरसेकर सुद्धा एक बुवा आपल्या भजनातलं रत्न आहे, रत्नागिरी तालुका जिल्ह्यातलं. आज जसे श्रीकांत शिंदे साहेब आपल्या या मतदारसंघामध्ये आपला ठसा उमटवत आहेत, तसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आमचे संतोष शिरसेकर बुवा एक चांगलं भजन रत्न आहे. तर जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा काय हवं. कमी कोणाकडे बोलू नको, बाकी तुमका मला काय बोलायचं नाही. तुम्हीच जरा अति बोलला साधा. डोंबिवलीत आम्ही आल्यामुळे तुम्ही बोलतो चव्हाणात लोकसं काढून त्यांच्याकडे काय बांधतालास तुम्ही. अहो आज सिंधुदुर्गात एक डबलबारी क्षेत्रातलं एक नाव आहे ना, थोडंसं महिला वर्ग असल्यावर वावता तो नाही असं नाही, पण नाव हा त्यांचं. काय पुरुषांची तरुणांची इज्जत कशी काढलेली ती बघा. महिलांसाठी मंदिरामध्ये पूजा अर्चा आराधना ज्योती, आणि पुरुषांसाठी घंटा. एक सांगतोय जबाबदारीने, घंटेशिवाय बुवा कायच नाही, लक्षात ठेव. पहिली घंटा मंदिरात जा, खरं जा, घंटा ही पहिली. आणि नाही असाच तर तुम्ही दोन्ही बुवानी मला गजेराच्या पूर्वी सांगा, घंटा मंदिरात नसाल तर कायच होऊ शकत नाही. घंटा म्हणजे घंटा. हा बाकी काही मला बोलायचं नाही. महिलांसाठी जाहिरात काय, लक्ष लगाव खूबसूरती पाव. महिला या सुंदरच वागण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ माझा तरुण वर्ग सुद्धा हल्ली जो एकदम बेकार काय वागत नाही. हा खरं सांगतो. आता ह्यांच्या कोणाकोणा गतकारणा झाली आहेत म्हणून त्यांना ब्रिटिशची आठवण येतात. लाडसाहेब माफ करा, थोडासा बोलतोय, गजेरा कोण थांबतील की नाही शंका. आता मी नॉनस्टॉप सुरुवात करणार. ठीक आहे, नोटिशन घेतो. कुणी तिन्ही बोय आम्ही अतिरेक करूया नको. कारण सांगतोय, प्रत्येकाला आपलं कर्म भोगायचं आहे. तुमची 4 माळ्याची बिल्डिंग असू दे, नाही तर 6 माळ्याची बिल्डिंग असू दे. लोके मॅडम, शेवटची आंघोळ प्रत्येकात खायचं झाली, त्या लक्षात ठेवा. अरे कोण सांगणार नाही माझं झील उद्या मी बापूस मेल्यावर माझा 5व्या माळ्यावर धगवतो. कोण नाही. सोना अंगावर असलेला सुद्धा काढून किसून पैप्यान घालतं, हे लक्षात ठेवा. अरे कोण कोणाचा नाही. प्रत्येक तरुण वर्गासाठी सांगते, तुमच्या आई वडिलांची प्रामाणिक सेवा करा. आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा, ग्रामदेवतेचं स्मरण करा. तुमचे वाईट दिवस असलेले संपणार, हा माझा शब्द आहे. म्हणजे आता हे मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्या समोर. प्रामाणिक सांगतोय, भजनाच्या माध्यमातून या नारदाच्या गादीवर बसून काय बोलावं हे ज्या मुलाला समजलं आणि मायबाप परमेश्वरांची नस ओळखता आली, तोच सध्या या कलियुगात बुवा चाललाय. बाकी माझं काय बोलायचं नाही.